काही खूप मोठं नाव तुमच्या जेवढं आहो, फक्त सुरुवात लवकर केली म्हणून यश लवकर मिळालं. पण 2 गोष्टी अनुभवातून सांगतो, काय करायचं हे नाही सांगत, कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे लहान नाही, काय नाही करायचं हे सांगतो. वाशिम जिल्ह्यातूनच येतो. सचिन संजय गोदमल नाव आहे माझं. आई-वडील शेतीच करते. पार्श्वभूमी सांगतो थोडी. 7-8 एकर शेती आहे. कोरडवाहू शेती आहे. असं काही एकदम सदन नाही घरून. पण आई-वडिलांचा चेहरा होता डोळ्यासमोर. काहीतरी करायचं म्हणून. कुणी त्याच्यासाठीच गाठलं होतं. आणि अभ्यास करत असताना आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या नांदी नाही लागायचं. एवढंच सांगतो तुम्हाला. ध्येय पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या नांदी नाही लागायचं. प्रामाणिक आपला अभ्यास करायचा आणि सरचा नेहमी त्यावेळेस मी नवीनच आलो सेकंड इयरला 2018 मध्ये. सरचं वाक्य ध्यानात होतं, की दिवस खचून वापरायचा. पूर्ण दिवस खचून वापरायचा आपण. आपल्यात आहे किती अंदर घ्यायचं त्या दिवसमध्ये आणि काय एक्स्ट्रा गोष्टी करायच्या. असं काही जास्त अनुभव नाही माझा. दुसराच अटेम्प्ट होता. आणि फर्स्ट अटेम्प्ट माझा 1 मार्कानेच गेलता रिझल्ट आणि मेन्स माझी पहिलीच होती पी-एस-आयची. पण प्रामाणिक मेहनत केली, कष्ट केले. काही गोष्टीचा त्याग करावा लागते, कारण की वयच तसं असते. कारण की अभ्यासाचं सरनं तुम्हाला सांगितलं तर अभ्यासाचं काही सांगत नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझं Insta, Facebook काहीच नव्हतं 2 वर्ष. सर्व गोष्टी होत्या माझ्याकडे, ते बी करायचं. पण एक ठरवलं होतं आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या उद्देशाच्या मागे लागायचं नाही. आणि 22व्याच वर्षी यश मिळाल्यासारखं मिळालं. आता माझं 24 वर्ष आहे. 2 वर्ष उशिरा रिझल्ट लागला असेल. म्हणजे कमी दिवसात बी तुम्ही मिळवू शकता. पण आता कमी दिवसात मिळवायचं म्हणलं तर आपल्यापेक्षा अनुभवी मुलं राहते. असं वाटते वर्गात 4-5 मुलं हुशार आहेत, तर आपला काय हे लागणार. मी 5वी पासून 12वी पर्यंत मागून 3रा नंबरच आहे माझा. 10वी वर बी कॉपी सेंटरवर शिक्षण झालं माझं विदर्भात. 12वी बी कॉपी सेंटरवरून पर्सेंटेज पाडून पुण्यात कॉलेजला ॲडमिशन केलं आणि हॉस्टेलला नंबर लावला होता. असं नाही ॲव्हरेज विद्यार्थी होतो. पण ठरवलं 12वी नंतर करायचं तर प्रामाणिक अभ्यास करायचा. बाकी दुसऱ्या नांदी नाही लागायचं. आपला अभ्यास तर अभ्यास, दुसरं काही नाही. कारण की जाण होती सकाळी 4 ते 5 वाजता उठून आई-वडील शेतात जात जाय. टिंकर बदलवायचे राहिले, काही वेगळं राहिलं. तर मग आपण कासाठी टाईमपास करायचा इथं? आपण साधा आपल्या पैशानं चहा नाही पिऊ शकत. वडिलांच्या भरोश्यावर प्यायला लागते आपल्याला सध्या. तर आपल्याला अधिकारच नाही 4 आणि 5 वेळा चहा प्यायची. म्हणजे सांगायचं बरं उदाहरण चहाचं पण एक सांगतो आपल्याला कोणत्या गोष्टी नाही करायच्या इथं. कारण की इथं आल्यानंतर खेड्यापाड्यातून आता मी खेड्यातलाच विद्यार्थी आहे. इथं एवढी चंदेरीन हे दुनिया पाहून कोणी बी हे होऊन जाते, कधी बघितलेलं नाही राहत. पण आपण आपले जमिनीवरचे पाय हाल नाही द्यायचे. घरची जाण राहू द्या डोळ्यासमोर. आणि माझ्या मेनच्या अभ्यासामुळे म्हणजे करायचा राहिला तर रात्रंदिवस करायचा आपला ध्येय गाठाचं राहिलं तर. तुमचं उठता, बसता, झोपता तुम्ही इथं काहीतरी उद्देश घेऊन आले पुणेला. असं नाही की काहीतरी 1-2 वर्ष टार्गेट ठेवून आले. घरच्याची आशा लावून राहते. तर उद्देश डोळ्यासमोर राहू द्याचा आपला. करायचं ना झोपेतून उठलं, झोपताना तुमचं बाथरूमला बसले, दातं घासताना आपलाच विचार डोक्यात राहिला पाहिजे अभ्यासानं आपल्या पोस्टचा. माझ्या मेनच्या वेळेस मी जिथं टॉयलेटला बसतो, संडासला बसतो, तिथं बी समोर लावून होता माझ्या चार्ट. आर्टिकल म्हणा, काही म्हणा, फॉर्म्युले म्हणा गणिताचे. प्लस तुम्ही जिथं ब्रश करतो तिथं पण लावून होतं. जिथं झोपतो त्या साईडला बी ठेवून होतं. मी ठरवलं होतं. आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याच्या कोणाला वेळ बी नाही द्यायचा आणि आपण आपला वेळ टाईमपास नाही करायचा. ना कोणत्या दुसऱ्या एक्स्ट्रा छंदाच्या मागे लागायचं. आणि आई-वडिलांचा चेहरा होताच. आपला संध्याकाळी फोन केला, दिवसभर काय तुमचा अभ्यास करायचा, प्रॉपर करायचा, काहीच कोणाला वेळ नाही द्यायचा. आई-वडिलांचा चेहरा राहू द्यायचा हेच माझ्यासमोर मोटिव्हेशन होतं. बाकी मी कोणाचंच मोटिव्हेशन नाही घेतलं. कारण की ज्या वेळेस आत्ताच Insta मी ओपन केला 2-3 महिने झाले, आता रिझल्ट येऊनच. तर ती एक रील वाचली, ते सांगतो तुम्हाला, की आयुष्य जगत असताना आई-वडिलांची भीती नेहमी असली पाहिजे. ज्या दिवशी आई-वडिलांची भीती तुम्हाला वाटणार नाही, तिथून तुमच्या आयुष्याची घसरण सुरू होते. एवढंच सांगतो आणि अभ्यासाबद्दल तुम्हाला 3 अन् 4 मेन दिलेल्या मुलासोबत स्पर्धा करायची राहिली, तर आपल्याला ते 4 तास करते, तर आपल्याला 6 तास अभ्यास करावा लागेल. कारण की पहिल्याने स्पर्धा होय. मिनिमम 10 ते 12 10 तास तर करावाच लागेल अभ्यास. मेनच्या वेळेस तुम्हाला तर रात्रंदिवस जेव्हा उठसाल तेव्हा करावं लागतं. आणि मला काही असा अनुभव नाही. माझा सेकंडच अटेम्प्ट होता आणि फर्स्टच मेन्स होती. पण अभ्यासच तसा केला. मी म्हणलं द्यायची पहिलीच तर 41 मार्काची लीड बी ठेवली होती मी. मी म्हणलं नकोच. काहीच कमी नाही. कोणाला बोलणं नाही, काही नाही. आपला अभ्यास to अभ्यास. आल्या-आल्याच योग्य मार्गदर्शन मिळालं सरांचं. त्यावेळेस फर्स्टच क्लास होता माझा पॉलिटीचा केलता मी सरांकडं.
आणि बस एवढंच सांगतो सर. काय विचार आता?